नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज मी आमच्या ऑफिसला म्हणजे साकी नाक्याला राईस करंट टेक पार्क आहे तिकडे मी रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे. मी आता इकडे केईएमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलत होतो आणि तेव्हा मला जे समजलं की आपल्या मुंबईमध्ये रक्ताची गरज किती आहे आणि रक्तदाते किती आहेत, बॅग्स किती उपलब्ध आहेत आणि रुग्णांना रक्ताचा तुटवडा कसा असतो त्याबद्दल आपण अजून अधिक जाणून घेणार आहोत. पण तुम्ही समजा इलिजिबल असाल, रक्तदान करू शकत असाल, सक्षम असाल तर जरूर रक्तदान करा. एक सुदृढ मनुष्य 3 महिन्याने प्रत्येक वेळेला रक्तदान करू शकतो, तर तुम्ही जरूर करा ते. आपण अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत केईएम हॉस्पिटलचे प्रकाश सावंत सर आहेत. ते आपल्याला केईएम हॉस्पिटल बद्दल आणि एकंदर रक्ताच्या पुरवठ्याबद्दल माहिती देतील. सांगा ना. केईएम हॉस्पिटल सगळ्यात उत्कृष्ट सार्वजनिक रुग्णालय आहे. इथे जवळपास 500 बेडचं रुग्णालय आहे, जेणेकरून खूप पेशंट आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडून पेशंट येतात, गोरगरीब पेशंट येतात. ते मोफत उपचार घेतात केईएम हॉस्पिटल. आणि केईएम एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या सर्जरीज होतात. ब्रेनची सर्जरी, हार्ट सर्जरी, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, अशा वेगवेगळ्या सर्जरी होत असल्यामुळे रक्ताची गरज प्रचंड आहे. आणि आम्हाला रोज 150 ते 200 युनिटची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असल्यामुळे ॲक्च्युली जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करायला. त्याचबरोबर आमच्याकडे थॅलेसिमियाची मुलं आहेत, बरोबर 400-500 मुलं आहेत ज्यांना की दर 10-15 दिवसांनी त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन करावं. त्यांना एकदा ब्लड ट्रान्सफ्युजन केले की त्यांची 10-12 दिवस जातात त्याचे. पुन्हा त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं, त्यांना त्रास व्हायला लागतो. मग ते ब्लडसाठी येतात आणि ते ब्लड ट्रान्सफ्युजन केला जातात. सर, तुम्ही सांगितलं की 100 ते 150 तुम्हाला वाटायची गरज आहे, पण त्याची किती पुरवठा आहे? तर त्या प्रमाणात आपल्याला लोकांनी रक्तदान करायला पाहिजे की त्याप्रमाणे जास्तीत जास्त रक्तदान मिळायला पाहिजे. एवढी मिळत नाही, पण प्रयत्न चालू आहे. आणि आम्हाला लोकांना आव्हान आहे की एवढी जर गरज आहे रक्ताची पेशंटसाठी, तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करायला हवे. आणि जास्तीत जास्त रक्तदान शिबिरं ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा पब्लिक हॉस्पिटलसाठी आयोजित करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ऐकताय, सरांनी सांगितल्याप्रमाणे गरज जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे, तर तुमच्या आजूबाजूला कुठेही रक्तदान शिबिर असेल तर जरूर रक्तदान करा. माझी स्वतःची ही जवळपास 45वी वेळ असावी तर, आणि मला 100 वेळा रक्तदान पूर्ण करायचं आहे. हे माझं चॅलेंज आहे आणि ते मी पूर्ण करेन. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. थँक्यू.